नमस्कार मंडळी, तूही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील भागामध्ये आज आपण पाहणार आहोत की एकीकडे ईश्वरी रमाकांतला म्हणते, तुमच्यामधली आणि अर्णव सरांमधली गलतफहमी दूर झाली ना की सगळं बढिया होऊन जाणार आहे आणि हे लवकरच होईल बघा तुम्ही. पण त्यासाठी मला तुमची मदत हवी आहे. हे ऐकून रमाकांतच्या चेहऱ्याचा रंग ओढतो. त्याला समजतच नाही नक्की आता ईश्वरी त्याला काय करायला लावणार आहे ते. तेच तिकडं वल्लरी श्रीकांत धुमाळला भेटायला बाहेर आलेली असते. श्रीकांत धुमाळ तिला म्हणतो, काय काम काढलं माझ्याकडे तुम्ही? वल्लरी म्हणते, रमाकांत राजे शिर्के आणि सुप्रिया देसाई यांच्या प्रकरणातील ओरिजिनल निगेटिव्ह मला देऊन टाका. श्रीकांत म्हणतो, ते नाहीये बाबा माझ्याकडे, मी कुठून तुम्हाला देऊ? आता वल्लरी चिडते आणि त्याला बंदुकीचा धाक दाखवते. आता बरोबर बंदुकीच्या धाकाने का होईना श्रीकांत घाबरून ते निगेटिव्ह आता वल्लरीला गाडीतून काढून देऊन टाकतो. आणि आता वल्लरी हसत बंदुकीकडे पाहत म्हणते, चला आता पुढचा प्लॅन सुरू करू. तेच तिकडं आता ईश्वरीचा प्लॅन सुरू झालेला असतो. ठरल्याप्रमाणे वेदनेने असह्य झालेला रमाकांत डोक्याला हात लावून जोराजोराने ओरडू लागतो. पण आता तिथं त्याच्या आवाजाने घरातली सगळी माणसं तिथं जमा होतात. आणि आता मामा पोटतिडकीने विचारू लागतात, काय झालं भाऊजी तुम्हाला? काय झाले सांगा ना. आता तिथं त्यांच्या आवाजाने अंजली तिथं येते. आता अर्णव पण रमाकांतला विचारतो, काय झालं म्हणून. ईश्वरीमुळे घरात रमाकांतच्या हस्ते देवाची आरती झाली. चक्क वल्लरीने रमाकांतच्या हातून देवाचा प्रसाद खाल्ला. तेच दुसरीकडे राकेश जी डील करायला बँगलोरला गेला होता ना, ती डील फायनल झालेली आहे. म्हणून आता अर्णव राकेशवर खूप खुश आहे. पण घरात हा झालेला पॉझिटिव्ह बदल तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा. बाय बाय.